नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीपासून खमंग खुसखुशीत पुरी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हरभऱ्याच्या डाळीपासून खमंग खुसखुशीत पुरी कशा पद्धतीने बनवायची ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण काही मसाला घेऊया। तर 1 चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपण 1 चमचा बडीशोप घालून घेऊया। बडीशोप टाकल्यानंतर पुरी खूपच छान टेस्टी लागते। तर 1 चमचा इथे मी बडीशोप घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 2 सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। देठ काढून आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 4 तुकडे आपण इथे अद्रकचे घेतलेले आहेत। अद्रक साळून घेतलं आणि याचे छोटे मध्यम साईजचे आपण 4 तुकडे केलेले आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, त्या देखील घालून घेऊया। आता याचं पाणी न टाकता आपण वाटण तयार करून घेऊया। तर बघा, पाणी न टाकता अशा पद्धतीचं आपण याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। मस्त मसाला अशा पद्धतीचा आपला तयार झालेला आहे। आता एक ताटामध्ये काढून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत ही पुरी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला देखील खूपच छान लागते। अशा पद्धतीची आपण ही हरभऱ्याच्या डाळीपासून पुरी बनवणार आहोत। तर हरभऱ्याची डाळ अगोदर आपण 4 तास भिजत ठेवली होती। छानपैकी भिजली की आपण याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ घालून घेतलेली आहे अर्धी। तर याच्यामध्ये आपण आता 2-3 चमचे पाणी घालून याचं वाटण करून घेतले। बघा, ह्या पद्धतीने एक मोठा कप भरून इथे मी हरभरा डाळ घेतली आणि 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली। मस्तपैकी भिजली। तिचे अगदी नखाने दाबून घेतले की 2 तुकडे होतात। अशा पद्धतीची डाळ आपल्याला भिजवून घ्यायची। तर बघा, आता मी दुसरी पण अशा पद्धतीने राहिलेली डाळ वाटण करून घेतलेली आहे। एक ताटामध्ये आपण संपूर्ण आता ही वाटून घेतलेली डाळ काढून घेतलेली आहे आणि मसाला देखील आपण काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काही जिन्नस घालून घेऊया। तर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। चमच्याने मोजून घेतला तर 4 चमचे रवा आहे बारीक। रवा घातल्यानंतर पुरी खूपच छान अशी खुसखुशीत होते। आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर 1 छोटा चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा हातावरती कुस्करून घालून घेऊया। बेसन पिठाचा पदार्थ आहे, तर पचण्यासाठी थोडासा जड जातो, त्याच्यासाठी पचण्यासाठी आपण याच्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे। पाव चमचा आपण याच्यामध्ये कलरसाठी हळद पावडर घातली। 1.5 चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे। 1 चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतले आहे। मीठ चवीप्रमाणे घालून घ्या। 1 चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेतलेली आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊया। छोटे 2 चमचे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेतली। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं। ही पुरी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा खूप साऱ्या मसाल्यांची देखील आवश्यकता नाही। अगदी झटपट आणि खायला खूपच टेस्टी लागते। अशा पद्धतीची तुम्ही हरभरा डाळीपासून पुरी नक्की बनवून बघा। लहान मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल। अगदी थंड झाली तरी अगदी खमंग आणि खुसखुशीत लागते। टम्म फुगलेली ही पुरी अशीच टिकून राहते। तर मला तिखट इथे थोडंसं कमी वाटतंय, म्हणून याच्यामध्ये मी अजून 1 चमचा भरून लाल तिखट घालून घेतलंय। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर बघा, आता हे व्यवस्थित असं एकत्र करून झालं। मसाले रवा आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे वाटून घेतलेल्या डाळीमध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय। तर 1 कप भरून इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे, ते घालून घेतलंय। पीठ आपल्याला लागेल तसं आपण याच्यामध्ये घालू शकतो। जे आपण डाळीचं वाटण करून घेतलंय याच्यामध्येच आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा। याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये मी थोडं करत पीठ टाकून याचा एक उंडा घट्टसर असा करून घेतलाय। बघा, ह्या पद्धतीने। तर मला जवळपास 2.5 कप पीठ इथे गव्हाचं लागलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटासाठी व्यवस्थित असं भिजून देऊया। 15 मिनिटासाठी हे पीठ मी असंच झाकून ठेवलं होतं। मस्तपैकी हे पीठ भिजलेलं आहे। रवा देखील खूप छान असा इथे फुललेला आहे। आता आपण याच्यामध्ये लिंबाच्या आकारा एवढं पीठ घेऊया आणि याची मस्त अशी पुरी लाटून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पुरी अशी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची। अगदी पातळ जर लाटून घेतली तर ती खमंग होते अगदी जास्त आणि कुरकुरीत होते। टम्म फुगलेली पुरी जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला हे थोडंसं जाडसर लाटून घ्यायचे। तर बघा, ह्या पद्धतीने आपण दुसरी पुरी देखील बनवून घेऊया। अशाच पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या बनवून घेऊया, किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्या ग्लासने किंवा वाटीने झाकणाने अशा पद्धतीच्या पुऱ्या इथे कट करून घेऊ शकता। तर बघा, आता ह्या पद्धतीने इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। मस्त कलर आलेला आहे बघा ह्या पद्धतीने। आता झटपट आपण या पुऱ्या तळून घेऊया। तर इकडे गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी। आता याच्यामध्ये आपण अगोदर एक पुरी सोडून बघूया। तेलामध्ये सोडली की आपोआप लगेच ही पुरी वरती आलेली आहे। तुम्ही बघा, या पद्धतीने मस्त पुरी लगेच टम्म फुगलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला या पुऱ्या बनवून घ्यायच्या। थोडीशी जाडसर बनवली की पुरी अगदी टम्म फुगते। काही पुऱ्या इथे मी पातळ देखील लाटून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता तेल मस्त असं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आता अजून पुऱ्या सोडून घेऊया।
आणि दोन्ही साईडने मस्त अशी थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला ही पुरी खमंग अशी तळून घ्यायची। खमंग तळून घेतली की खायला खूपच छान लागते। मस्त पुरीला कलर आलेला आहे। आता मी साईडने दुसऱ्या देखील सोडून घेणार आहे। हरभऱ्याच्या डाळीपासून पुरी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्याची देखील आवश्यकता नाही आणि वेगळं काहीतरी म्हटलं तर अशा पद्धतीची पुरी तुम्ही नक्कीच बनवून बघा। मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। पुरी टम्म अशी फुगलेली आहे आणि काही पुऱ्या मी पातळ लाटून घेतलेल्या आहेत। तर आता ही पुरी आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। अजिबातही तेलकट होत नाही अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघा, आपण काही पातळ पुऱ्या लाटून घेतल्यात, त्या अजिबात फुगलेले नाही पण कडक झालेले आहेत आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। आता ह्याच पद्धतीने आपण काही कडक करून घेणार आहोत आणि काही टम्म फुगलेल्या करून घेणार आहेत। तर मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आता इथे लाटून आणि तळून घेणार आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने हरभऱ्याच्या डाळीपासून पुऱ्या नक्की बनवून बघा। घरामध्ये सगळ्यांना आवडतील आणि बनवायला खूपच सोपे आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एक ताटामध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि एक ताटामध्ये अगदी पातळ लाटून घेतलेल्या कुरकुरीत पुऱ्या आहेत। तर तुम्हाला दोन्हीपैकी कुठल्या आवडतात तशा पद्धतीच्या तुम्ही लाटून घेऊ शकता। पुऱ्यांना कलर खूपच छान आलेला आहे। तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा अशाही खाल्ल्या तरी आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाले घातलेले आहेत, खायला खूप छान लागतील। तर अशा पद्धतीने हरभऱ्याच्या डाळीपासून खमंग खुसखुशीत पुरी नक्की बनवून बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। चला तर भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।